नमस्कार. देश यात्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत टर्मिनल 2वर. मुंबईतील अत्यंत प्रशस्त आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी ही वास्तू आहे. या वास्तूतून आपण आज देश यात्रेला निघणार आहोत माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत. होय, 1985 पासून राजकारणात आलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी ज्या पद्धतीने या टर्मिनल 2ची पायाभरणी केलेली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही वास्तू आकारास आणली, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आणि त्याबरोबरच जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाचा प्रवास आणि स्वतंत्र विदर्भापासून तर सध्याच्या राजकीय घडामोडीपर्यंतची त्यांची मतं. चला आपण भेटूया प्रफुल्ल पटेल यांना. नमस्कार प्रफुल्ल भाई, देशयात्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार महेश. आपण टर्मिनल 2मध्ये आहोत आणि सगळं याचं जे भव्य दिव्य रूप आहे तुमच्या कार्यकाळामध्ये, ही जी अत्यंत मी याला कलाकृती म्हणायन, कारण ही नुसती इमारत नाही आहे, तर हे भारताच्या अभिमानाची वास्तू आहे. तुम्ही या सगळ्या निर्मितीमागची संकल्पना आहे ती तुम्ही आधी सांगितलेली आहे, पण पुन्हा एकदा देशयात्राच्या आपल्या सगळ्या दर्शकांना ती तुम्ही सांगावी असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं तसं खरं आहे की ही जी वास्तू आहे हा फक्त एक इमारत समजू नये. हा स्वातंत्र्यानंतर दिल्ली आणि मुंबई जे विमानतळ दोन्ही बनले गेले, या दोन्ही विमानतळाची वास्तू स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी वास्तू बनलेली आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं, ह्या देशासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मी एका काळात पाकिस्तानला गेलो होतो, कराचीला आणि लाहोरला. हे माझ्या मंत्री होण्याआधीची गोष्ट आहे. आणि तिथले विमानतळ मी पाहिले. फार काही भव्य नाही, पण त्या काळातले भारताचे विमानतळ आणि पाकिस्तानचे विमानतळ त्याची आपण तुलना करू शकलो नव्हतो, अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे मला जेव्हा संधी मिळाली तर मला असं वाटतं की एक छोटा देश आपल्यापेक्षा, आणि तेव्हा काही त्याच्याही काही आधुनिक नव्हतं, पण देशभराचे जेव्हा जगाभराचे जेव्हा तुम्ही विचार करता आणि त्यामध्ये तुम्ही दुबई, सिंगापूर हे लहान देश आहे. बरोबर. आणि एका काळात आपल्याकडून ते सगळं म्हणजे माहिती आणि त्यांच्या ज्ञान आपल्याकडून प्राप्त करत होते. एका काळात दुबईमध्ये भारताची करन्सी रुपया हे तिथली ऑफिशियल करन्सी होती. बरोबर आहे. सिंगापूरच्या विमानतळ आणि त्याची एअरलाईन जेव्हा स्थापन केली तेव्हा आपला भारताच्या एअर इंडियाने त्यांना पूर्ण माहिती दिली होती आणि मदत केली होती. आणि त्यामुळे जेव्हा मला संधी मिळाली, मला असं वाटलं की आपण आपल्या देशाची ही शान वाढवावी. आणि फक्त हे दिसण्यासाठी चांगलं नाही, पण त्याची उपयोगिता आणि देशाचा आर्थिक विकास, देशामध्ये तरुणांना एक नवीन रोजगाराचं साधन, बरोबर, या सर्व म्हणजे, आणि यात्रिकांच्यासाठी विशेष करून कसं आहे की भारत एवढा मोठा देश आहे. आता काश्मीर टू कन्याकुमारी जायचं असेल, ठीक आहे, आपल्याकडे रेल सेवा आहे, पण आजच्या आधुनिक काळात विमान सेवाचं महत्त्व एवढंच आहे जितकं रेल्वेचं आहे. आणि किंवा प्रफुल्लभाई, जेव्हा आपल्याकडे 1991 नंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि व्यापारीकरणाचे वारे व्हायला लागले आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जी आर्थिक धोरणं आखली त्याच्यामुळे मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात उदयाला आला आणि हा मध्यमवर्ग खर्च करणारा होता. हो, तर आजही भारतातील पर्यटकांचं विदेशात जाण्याचं प्रमाण जे आहे ते लक्षणीय आहे. म्हणजे अनेक मोठ्या देशांमध्ये भारतीय पर्यटक असं आहे की आपल्या देशामध्ये विमान सेवा फक्त विशिष्ट लोकांच्यासाठी होती, श्रीमंत लोकांच्यासाठी होती. ही गोष्ट खरी आहे, कारण अत्यंत कमी लोकांच्याकडे पैसे होते, विमान सेवा ही कमी होती, महाग होती. आणि त्यामुळे सामान्य माणूस कधी विचार पण करू शकला नव्हता की मी विमानात बसू शकेल.
आत्ता देशामध्ये एवढी विमानसेवा वाढल्यानंतरही हे सगळे तुम्ही वास्तू पाहतात तरी मी सांगतो की देशामध्ये आज फक्त 4 ते 5% लोकच विमानात एकदा बसत असतील. बापरे. अशी म्हणजे आपल्याकडे आकडेवारी आहे. मुंबई विमानतळाचं वार्षिक आणि समजा एक देशाच्या 10% लोकांनी फक्त वर्षात एकदा जर विमानाचा प्रवास केला तर आज जे काही आपली हे सगळी जे वास्तू बनलेली आहे की विमानतळ आहे ते अपुरे पडणार आहे. आणि त्यामुळे आणि तुम्ही पहा आज हा मुंबईच्या एका विमानतळावर दररोज किती लोकांना रोजगार मिळते? 80,000 लोक. 80,000. हा, दिल्लीच्या विमानतळावर 1,00,000 लोक काम करतात. आणि त्यामुळे कितीतरी रोजगाराचे साधन यामुळे वाढलेले आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी, औद्योगिक विकासासाठी ह्या सगळं म्हणजे विमान सेवाची आणि विमानतळाची फार मोठी आवश्यकता आहे. निश्चितच. आणि त्यामुळे हे जेव्हा मला संधी मिळाली मी हे ठरवलं की एक 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त मुंबई दिल्ली पुरताच नव्हे पण अख्खा भारताच्या सर्व विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि त्याच्या विस्तारीकरण हे करणं आवश्यक आहे. अनेक वर्ष लागतात. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं तुम्हाला माहीत आहे. म्हणजे आज भूमिपूजन होते आणि 20व्या वर्षी त्याच्या उद्घाटन होतो. पण मला त्याच्यामध्ये नितीन गडकरीचा पण उल्लेख करणं आवश्यक वाटते की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात मंत्री होते. त्यांनी मुंबई ते पुण्याच्या एक्सप्रेसवे त्यांनी केला. एक त्यांच्या अवधीमध्ये त्यांनी केला आणि तो माझ्यासमोर एक आदर्शही होता. पवार साहेबांच्याही कारकिर्दीचा आदर्श होता. कारण त्यांनीही मुख्यमंत्री असताना आपल्या राज्यामध्ये जे औद्योगिकरण पायाभूत सुविधा शेतीचा जे विकास केला आणि जे लिमिटेड टाईममध्ये केला तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी म्हटलं 5 वर्षात आपण हा काम का ना करावा. आणि त्यामुळे या देशभराच्या सगळ्या विमानतळाची छोटा शहर असो किंवा मोठा मेट्रोपॉलिटन शहर असो सगळीकडे विमानसेवा आणि विमानतळाचं आधुनिकीकरण आपण केलं. आणि विशेष करून जे काय होते विमान म्हणजे जसं मी सांगितलं की विशिष्ट लोकांच्यासाठी विमानसेवा होती. आता ह्या सगळ्या नवीन कंपन्याला परवानगी देऊन इंडिगो आहे, गो एअर आहे, जेट एअरवेज आहे, तुमच्या स्पाइस जेट आहे, अनेक असे जे कंपन्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून त्याची संख्या वाढेल. त्याच्या आपण पूर्ण म्हणजे एक नेटवर्क आणि त्याची जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते तयार करून ठेवलेले आहेत. त्यामुळे हे विस्तार होणार आणि जास्तीत जास्त लोक आज तुम्ही पहा ना 2,000-2,500 रुपयामध्ये नागपूर मुंबईची पण तिकीटं मिळतात. दिल्ली मुंबईची पण 3,000 रुपये. ते लोकांना काही चुकीची कल्पना आहे की फक्त विमान आजही महाग आहे. काही ते बकेट्स असतात. काही आधी बुकिंग केलं तर तुम्हाला 2,000-2,500 रुपयामध्ये सुद्धा तिकीट मिळते. बरोबर. ऐन वेळी गेले तर थोडा महाग मिळते. पण तरी देखील एकंदर आज सामान्य माणूस मी विमानात बसू शकतो ही आता म्हणजे ही स्वप्न नाही राहिला, आता सत्यात उतरलेलं आहे. एअर इंडिया जी शासनाची कंपनी होती आणि आतापर्यंत इंडियन एअरवेज म्हटलं की भारतीय लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे. पण व्यावसायिक स्पर्धेमध्ये ती टिकली नाही म्हणून मागे पडली का? नाही, असं नाही. एअर इंडियाचा कॉस्ट स्ट्रक्चर थोडा वेगळा आहे आणि त्याचे ऐतिहासिक कारण सुद्धा आहे. कारण एअर इंडियाला फक्त म्हणजे बाकी कंपनी जसं खाजगी कंपनी आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची जबाबदारी असतात. बरोबर. VVIP ट्रॅव्हलची जबाबदारी एअर इंडियाकडे आहे. बरोबर. एखाद्या वेळा कुठलाही संकट देशवासियांच्यावर जे बाहेर राहतात त्यांच्यावर काही कोसळलं तर त्याचा कुवेटचा इव्हॅक्युएशन होता. आता हल्ली येमनमध्ये झाला. अशा कुठेतरी म्हणजे भारतीय लोक जे बाहेर राहतात आणि कधी काही प्रश्न संकट निर्माण झाला तर एअर इंडिया त्या कामासाठी सुद्धा वापरली जाते. आणि त्याचा हजची यात्रा आहे, बाकीचे अनेक असं जे नॅशनल ड्युटीज आहे ते एअर इंडियाला परफॉर्म करावं लागते. पण एक गोष्ट खरी आहे की आता जागतिक स्पर्धामध्ये कुठल्याही कंपनी चाहे सरकारी असो की खाजगी असो त्याला म्हणजे लोकांना म्हणजे जे सोय पाहिजे की लोकांना जे सर्व्हिस पाहिजे ते प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. कारण मी आता माझा नजीकचा अनुभव सांगतो की मी 15 दिवसापूर्वी जेव्हा
दिल्लीला जाण्यासाठी एअर इंडियाचं तिकीट काढलेलं होतं. तर ते आधी 3 तास उशिरा असल्याचं जाहीर झालं आणि त्यानंतर ते जे संध्याकाळी 6चं विमान होतं ते रात्री 2:30 वाजता सुटलं. म्हणजे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जरी असलं तर त्या सगळ्या- माझा मत असा आहे की एअर इंडिया एकदम उत्तम कंपनी आहे. इंजिनिअरिंग आणि बाकी सगळ्या गोष्टींना म्हणजे इट इज वन ऑफ दी बेस्ट एअरलाइन्स नॉट ओनली इन इंडिया बट अँड द वर्ल्ड. देशाचा अभिमान म्हणून आणि आपण Air आणि Indiaकडे आणि इट बघतो. इज अ नॅशनल प्राईड. आणि काही कमी जास्त काही जर झालंही असेल त्याला दुरुस्त करता येऊ शकते. पण एकंदर जे माझं म्हणणं होतं की आज एव्हिएशनचा जे काही म्हणजे इम्पॉर्टन्स आहे त्याला म्हणजे आता समजून घेण्याची गरज आहे. बरोबर. आतापर्यंत एव्हिएशनला कधी आपण प्रायोरिटी दिली नाही. नव्हती. बरोबर आहे. हा, म्हणजे आपल्याला हे असं वाटतं खातं की फक्त चर्चेत काही नसायचं. फार काही बरोबर. किरकोळ लोकांच्यासाठी ही सेवा आहे, कशासाठी त्यामध्ये एवढं म्हणजे आपण लक्ष द्यायचं. पण आत्ता मी तुम्हाला सांगतो की न्यू एज जसा एक IT BPO हे सगळं एक नवीन म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे भारताच्या नाव देशामध्ये आणि वर्ल्ड वाईड जे आज गाजलेलं आहे त्याचप्रमाणे आज एव्हिएशन सुद्धा यंगर जनरेशनसाठी रोजगारचा आणि एक फ्युचर बनवण्याच्यासाठी मोठा एक म्हणजे मार्ग आहे. आणि त्यामुळे आय हॅव ऑलवेज वेन आय वर्क मी ह्या डोळ्यासमोर म्हणजे हा एक लक्ष ठेवला. आणि त्यामुळे जसं मी सांगितलं आज एका विमानतळावर 80,000 लोक काम करत असतील. बरोबर आहे. आणि It is not a small 850 thing. विमानं दररोज उडतात इथून. Yes. आणि वर्षातून 2.5 ते 4 कोटी लोकांची इथून ये जा आणि आज होते. आज असं आहे की कुठलाही माणूस समजा अमेरिकेवरून आला पहिलं त्यांच्या चेहरा म्हणजे भारताचा चेहरा आपला विमानतळ आहे ना. आणि म्हणून आणि आपला पहिलं first विमानतळ impression is last आपला impression. विमानतळ जर आधुनिक असेल जागतिक स्तराचं असेल तर नॅचरली ही विल फील की इंडिया इज ए फॉरवर्ड लुकिंग कंट्री, प्रोग्रेसिव्ह कंट्री. आणि त्यामुळे आपला भारताची शान सुद्धा वाढत. निश्चितच आपण हे विमानतळ अधिक चांगल्या पद्धतीने बघूया आणि समजून घेऊया काय काय आहेत या विमानतळावर गोष्टी. हा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल सांगा. मला पहिली संधी 85 मध्ये मिळाली. आमच्या गोंदिया नगर परिषदसाठी मी उभा राहिलो, नगराध्यक्ष बनलो, नंतर लोकसभेवर आलो, मध्ये एकदा राज्यसभेवर आलो, परत लोकसभा आणि परत आता राज्यसभेवर येत आहे. चला आपण सगळा एअरपोर्ट बघूया कशा पद्धतीने सगळी रचना झाली त्याची. तुमचं राजकीय करिअर गोंदियात सुरू झालं 1985 मध्ये. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या एकदम दुर्गम भागात तुमचं गाव आहे गोंदिया. आजही गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे दुर्गम मानले जातात. त्यावेळेस तर खूप दुर्गम असणार. 1985 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे दिल्लीत मंत्रिपद असेल, आता तुम्ही राज्यसभेचे सदस्य पुन्हा झालात. म्हणजे आधी तर लोकसभा तुमचं क्षेत्र होतं, आता राज्यसभेत तुम्ही जातात. तर हा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल सांगा. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मी जनतेमधून निवडून येणारा माणूस आहे. मला समाजसेवा आणि लोकसेवा हा खरोखर म्हणजे एक मनापासून माझी एक इच्छा आणि एक माझ्या आवडीचा विषय आहे. म्हणजे काय मला मजबुरी नाही की मी राजकारणातच राहावं. माझे वडील व्यावसायिक पण होते, पण ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनी खूप रस घेतला होता. नंतर ते वारले. मी फार 13 वर्षाचाच होतो आणि मी एकटाच आहे घरी. बरोबर. आणि त्यामुळे मला सुरुवातीला मुंबईत राहण्याचा प्रसंग लाभला. शिक्षण मला मुंबईला करता आला, पण मन गोंदियालाच होतं. वा. आणि त्यामुळे जेव्हा मला पहिली संधी 85 मध्ये मिळाली मी आमच्या गोंदिया नगर परिषदसाठी मी उभा राहिलो.
नगराध्यक्ष बनलो. माझ्या वडिलांची पण राजकीय सुरुवात गोंदियाच्या नगराध्यक्ष पदापासूनच होती आणि त्याप्रमाणे एक सुरुवात झाली. 7 वर्ष मी राहिलो. नंतर लोकसभेवर आलो, मध्ये एकदा राज्यसभेवर आलो, परत लोकसभा आणि परत आता राज्यसभेवर येत आहे. मला पहिल्यापासून असं वाटत होतं की आमच्या गोंदिया आहे, भंडारा त्यावेळी एकच जिल्हा होता. हां, आता 2 झाले. आणि आमच्या जिल्ह्याकडे पाहिल कोण? म्हणजे ठीक आहे, कमी जास्त सगळीकडे होत असते, पण अशा म्हणजे तुम्ही म्हटलं दुर्गम भागात वाली कोणी आमच्या जिल्ह्यात खरं म्हणजे नव्हता. माझे वडील होते त्यावेळीस खूप कधी त्यांनी काम केले, त्यांच्या राजकीय वजन होता, त्याचा फायदा आमच्या जिल्ह्याला जरूर झाला. पण नंतरच्या जिल्हा तर मालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध बिलकुल आहे. बिलकुल आमच्याकडे शेती आणि त्या विशेष करून त्यामध्ये भाताची धानाची शेती, हां धानाची शेती म्हणतात, आमच्याकडे तेच जास्त आहे. आणि आम्ही खूप म्हणजे प्रयत्न केले. माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मी सिंचनाचे खूप चांगले प्रकल्प आणले, त्याच्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. अनेक उद्योगधंदे आणण्याचं काम केलं. लोकांना रोजगारच्या प्रसंग म्हणजे कसे मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम केलं, पाठपुरावा केला. मी केंद्रीय मंत्री असताना रोजगार मेळावा केला. एका दिवसामध्ये 3000 मुलांना नोकरी मिळाली. असे अनेक काम करण्याचा प्रयत्न केला. आणि एक पहिल्यापासून म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, मी मुंबईत असो दिल्लीत असो पण मन माझा गोंदिया भंडारातच असावं. आणि त्यामुळे मला असं वाटते, आजही वाटते की आम्ही काम सातत्यानं करत राहावं. ठीक आहे, कमी जास्त होते राजकारणामध्ये, कधी इलेक्शनमध्ये लोक कधी कधी चूकसुद्धा करतात असं मला म्हणायला हरकत नाही. कारण मला आजही कारण समजलं नाही की मी का हरलो. आणि तिथे गोंदिया भंडाराला गेल्यानंतरही लोक तेच मला सांगत असतात की काय झालं नेमकं आम्हालाही कळत नाही. पण ठीक आहे, चला, ते इन अ डेमोक्रेसी आपल्याला हे सगळं मान्य करावं लागते. पण त्यामुळे आपण काही म्हणजे काम थांबवायचं की आपण काम करायचं की नाही हा विषयच नाही. आपलं काम ध्येय लक्ष एकच आहे की लोकांच्यासाठी काम करावं, विकास करावा. माझा गोंदिया भंडारा जिल्हा तर पुढे गेलाच पाहिजे, पण त्याचबरोबर विदर्भ, महाराष्ट्र आणि देश पातळीवर सुद्धा, जसा हे तुम्ही जे पाहतात हे सगळं देशाच्या विकासासाठी आणि देशाचा वैभव असो, आपल्या पद्धतीनं आपण राज्यासाठी किंवा आपल्या विदर्भ आणि जिल्ह्यासाठी जे पण काय करू शकतो ते मी नेहमी करायचं. तुम्ही आता बोलताना सतत बोलतात की जरी तुम्ही दिल्लीत असला, मुंबईत असला, मन मात्र गोंदिया भंडारा त्या भागातच तुमचं राहतं. तुमचं सगळं तरुण पण त्या भागात गेल्यामुळे तुम्हाला त्या गावाची ओढ आहे. आत्ताच्या तरुणाईला तुम्ही काय सांगाल? विशेषतः गावखेड्यातली मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये नैराश्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला चांगली संधी मिळत नाही किंवा चांगलं यश मिळत नाही म्हणून त्यांच्यामध्ये एक वैफल्याची भावना ग्रामीण भागात वाढलेली दिसते. त्यामुळे व्यसनाधीनता वाढलेली दिसते. तुम्ही कसं? तुम्ही खरं म्हटलं तर बेसिकली आज गाव पातळीवर सुद्धा कसं आहे की एका काळात शिक्षण फार कमी होतं. आता सगळ्या गावामध्ये किमान ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण प्राप्त होते. ते पूर्वी नव्हतं. आता कसं झालं आहे की तुम्ही जे म्हटलं, आज देशाची सर्वात मोठी समस्या काय आहे की तरुणांना योग्य रीतीनं त्याचा रोजगार किंवा त्याचा उपयोग कसा करायचा. आज 41% 41% देशाची लोकसंख्या 20 वर्षाच्या आतली आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो, प्राईम मिनिस्टर पण म्हणतात आणि योग्य म्हणतात कधी कधी की आपल्याकडे 3D आहे, डिमांड आहे, डेमोग्राफी आहे, हे सगळं बरोबर आहे. पण तरी आपण त्यांना साधन तर उपलब्ध करून देणं हे काळाची गरज आहे. आणि शेती सुद्धा आमच्याकडे जवळपास 80% लोक शेतकरी आहे. तर शेतकऱ्यांना आता ठीक आहे, आम्ही पारंपरिक धानची आम्ही फसल घेतो, पण त्यामध्ये जे उत्पन्न आहे, जे पैसे 2 पैसे मिळतात हातामध्ये, ते फार म्हणजे इतर पिकांपेक्षा कमी आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना काय हवं आहे? पाणी. आता त्यामध्ये आम्ही सिंचनाचे प्रकल्पासाठी मी सर्वात जास्त लोक सिंचनाच्या हे बाकीची बरेच म्हणजे चर्चा होते, घोटाळे आहे आणि हे आहे, मी त्याच्याशी सहमत नाही. कारण मी माझ्या जिल्ह्यात सुद्धा मी पाहिलं आहे की आमच्याकडे बावनथडीसारखा एवढा मोठा प्रकल्प आम्ही पूर्ण केला. धापेवाडाचा मोठा बाराज आम्ही पूर्ण केला.
गोसीखुर्दमध्ये खूप तरी काम म्हणजे हजारो कोटीचे काम आम्ही स्वतः पाहिले आहे की होत आहे. ठीक आहे, ते पूर्ण अजून झालं नसेल त्याचे वेगळे कारण आहे, पण अशा लहान मोठे छोटे प्रकल्प तुम्ही मालगुजारी तलाव आमचे जे सांगितले, आमच्याकडे खूप तरी असे काम विकासाचे आणि सिंचनाचे काम झालेले आहे. आणि त्यामुळे हे का करावं, कारण शेतकऱ्यांना इतर पिकाकडे वळवणं. आज आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं कधीच म्हणजे दुसरे म्हणजे फसल घेत नव्हते, आता फ्लोरिकल्चर आमच्याकडे होत आहे. काही 1-2 शेतकरी आता स्ट्रॉबेरी सुद्धा आमच्याकडे घेत आहे. अशा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आज सब्जी भाजी आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आता तयार होत आहे. तर या पद्धतीनं हळूहळू जर शेतकऱ्यांना इतर पिकाकडे वळवलं तर निश्चित त्याचा फायदा होईल. राजकारण करण्यासाठी काय, आमच्या विरोधकांना काय कामधंदा नाही, नुसतं राजकारण काय, एवढा भाव धानाला मिळाला पाहिजे आणि तेवढा मिळाला पाहिजे, कसं मिळेल ते कोणी विचार करत नाही. आता शेतकऱ्यांचा आपण जेव्हा मुद्दा मांडत होता तेव्हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मागच्या 15 वर्षामध्ये तुमचं शासन सत्तेत होतं. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर एकदा कर्जमाफीसुद्धा देऊन झालेली आहे. परंतु या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कायमस्वरूपी थांबाव्यात, त्यांच्या जगण्याला एक नवीन आधार काहीतरी मिळावा किंवा काहीतरी पर्याय मिळावा, यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते प्रयत्न होताना का दिसत नाही? तुम्ही कसं सांगाल किंवा काय तुमच्याकडे? हे खरं आहे की अजून खूप करायचं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जोपर्यंत आपण सांभाळत नाही, दुरुस्त करत नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये किती आपण म्हटलं तरी प्रगती झाली असं म्हणता येणार नाही. हे खरं आहे, पण काही ना काही होत आहे आणि काही ना काही त्या प्रमाणामध्ये फरक होत आहे, हे पण मान्य तरी करावं लागेल की नाही. एवढ्या वर्षात जसं मी सांगितलं की इरिगेशन होतच नाही, नुसते पैसे कागदावर खर्च होत आहेत, असंच म्हणजे आरोप प्रत्यारोप करून हे पण चालणार नाही. आणि मी डुअर आहे, मला असं वाटते की काही ना काही आपण पॉझिटिव्ह काम करूनच आपण इम्पॅक्ट करू शकतो. बिलकुल आम्ही आमच्या भागात उद्योगधंदे आणण्यामध्ये, मोठमोठे प्रकल्प आणण्यामध्ये आम्ही यशस्वी का होतो, कारण आम्ही पर्सनली म्हणजे कुठला उद्योगपती आमच्याकडे आला, मी त्यांना सांगतो की मी तुमच्या म्हणजे मॅनेजर सारखा काम करायला तयार आहे, तुम्ही फक्त आमच्याकडे या, तुमची कुठली अडचण असेल, तक्रार असेल, ते मी सोडवतो, पण तुम्ही या आमच्याकडे. हळूहळू देश बदलतोय, असं नाही की देश बदलत नाही, पण थोडं म्हणजे निश्चित आजही ग्रामीण भागामध्ये पाहिजे तसं अजून लक्ष लोकांचं गेलेलं नाही. खरं म्हणजे देशाच्या समोर जे खरं आव्हान आहे तो 2 आहे. एक, हाऊ टू मेक ॲग्रिकल्चर मोर प्रोडक्टिव्ह. त्यामध्ये शरद पवार साहेबांना खूप ज्ञान आहे, त्यांनी खूप कामही केलं आहे. लोकांना म्हणजे टीका करायची असेल तर ठीक आहे, ते फार सोपं आहे, पण त्यांनी जे काम केलं आहे त्याच्या म्हणजे खरोखर उल्लेख करण्यासारखा आहे. आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम या देशासमोर आहे तो आहे यूथ आणि त्यांच्या फ्युचर, रोजगाराचा. हा मोठा प्रश्न, हा 2 देशासमोर आहे. बाकी प्रश्न तर ठीक आहे, ते राहणार. हळूहळू वी कॅन फाइंड सोल्युशन्स टू दॅट, बट दीज कॅनॉट वेट. या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याकडे म्हणजे कालचे सोडवण्याचे प्रश्न आज आपण म्हणजे विचार करतो आणि सोडवू कधी, ह्या आपल्याकडे अजून रोडमॅप नाही. आत्ता तुम्ही म्हणालात की देश बदलतोय. सध्या नरेंद्र मोदींच्या जाहिराती सुद्धा तशाच आहेत, देश बदल रहा है, आगे चल रहा है. तुम्ही दिल्लीत या सगळ्या गोष्टी कशा बघता त्याच्याकडे? मी देश बदलतोय म्हणतोय इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लास्ट 70 इयर्स. बरोबर. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत मी काही फक्त कालची आणि दीड वर्षाची गोष्ट सांगत नाही. ठीक आहे, त्यांनी काय चांगले काम केले असेल त्याच्यासाठी त्यांनी वाजागाजा करावा, त्याच्यात आम्हाला काही हरकत नाही, पण शेवटी त्याच्या खरं म्हणजे अंदाज कोण काढेल, ते देशाची जनता काढेल. काँग्रेसमध्येही कसं आहे की राष्ट्रवादीला शिवाय देणं, शरद पवारला शिवाय देणं आणि आपले नंबर वाढवून घेणं दिल्लीमध्ये, हा जुना प्रकार आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला आता नंतर आमची नवीन सुरुवात कशी करायची त्याच्यासाठी आम्हालाही खूप तरी काम आणि मेहनत आणि लोकांचा विश्वास परत निर्माण आमच्यासाठी करणं हे आता काळाची गरज आहे.
प्रफुल्लभाई, सेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेले आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तारूढ असल्यासारखं वागताना दिसतात. नाही, खरं म्हणजे कसं आहे की एकतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाहिजे तसं समन्वय नाही. मागच्या विधानसभेच्या वेळीस जे काही आमची दुरी झाली त्यानंतर जवळ येण्याचा फारसा काही कोणी व्यवस्थित प्रयत्न केला नाही आणि त्याचे अनेक कारणं आहे. काँग्रेसमध्येही कसं आहे की राष्ट्रवादीला शिवाय देणं, शरद पवारला शिवाय देणं आणि आपले नंबर वाढवून घेणं दिल्लीमध्ये हा जुना प्रकार आहे. आणि ते ठीक आहे, सत्ता होती त्यावेळीस हे सगळं त्यांच्यात चालत होता. बरोबर. आता सत्ता नाही, उलट देश पातळीवर हे जे काही चाललं आहे, ऑपोजिशन पार्टीज म्हणा, म्हणजे काँग्रेसच्या ऑपोजिशनमध्ये म्हणा, फक्त बी जे पी तर ठीक आहे, ते नॅशनली काँग्रेस आणि बी जे पी एकमेकांच्या विरोधात आहे. पण प्रत्येक राज्यामध्ये आज बंगालमध्ये की तामिळनाडूमध्ये की इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचा सामना काँग्रेसला करावा लागणार आहे ना. आणि म्हणून त्यांनी जोपर्यंत इतरांच्या बरोबर जाऊन सहकार्य व्यवस्थित रीतीनं केला नाही तोपर्यंत काँग्रेसचं पण भवितव्य चांगलं नाही. आणि त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा, आम्ही राष्ट्रवादी आहो म्हणून मी फक्त दुसऱ्यांच्या विषयी बोलणं योग्य नाही, आम्ही पण सुद्धा, आम्हालाही खूप तरी आमच्या पक्षामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आमच्याकडे फार मोठा नेता आहे शरद पवार, देश पातळीवर त्यांना म्हणजे खूप सन्मान आहे, महाराष्ट्रामध्ये तर आहेतच. आणि त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या पक्षाच्यासाठी लोक म्हणजे वेगळ्या धारणा लोकांची आहे, विचार आहे, पण त्याला एनकॅश करणं आवश्यक आहे ना. हा, पण त्याच्या जोडीला पवार साहेबांच्या नंतरची जी नेते आहेत, आता छगन भुजबळ जेलमध्ये गेलेले आहेत, अजितदादा, सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा जी असायला पाहिजे, म्हणजे शरद पवारांकडे लोक बघतात ठीक आहे, पण पवारांच्या नंतरचं जे नेतृत्व आहे, मी दुसऱ्यांच्यावर कशासाठी बोलायचं, आम्ही सगळेच कारणीभूत आहोत की आम्ही पक्षाला योग्य दिशा आणि त्याला जे काही गती जे पाहिजेत होती आम्ही देऊ शकलो नाही. काही गोष्टीत जर चुकीचे समजा काही आरोप होत असतील तरी त्याला आम्ही व्यवस्थित प्रत्युत्तर देऊ शकलो नाही, हे खरी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला जे काही समजा काय झालं असेल त्यापासून आम्हाला आता नंतर आमची नवीन सुरुवात कशी करायची त्याच्यासाठी आम्हालाही खूप तरी काम आणि मेहनत आणि लोकांचा विश्वास परत निर्माण आमच्यासाठी करणं हे आता काळाची गरज आहे आणि आम्ही करू. असं नाही की, कारण मी सांगितलं की पवारसाहेब सारखा एक माणूस तो आज आमच्या पक्षाचं नेतृत्व करतो आहे, त्याचा सन्मान महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देशामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा अनुभव आहे. लोकांना आजही वाटते की नाही काही असेल पण शरद पवार हा एक असा माणूस आहे की जो आपल्याला सावरू शकेल, सांभाळू शकतो. आणि म्हणून आज आम्हाला सुद्धा हे सगळ्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. शरद पवारांचा सल्ला नरेंद्र मोदी सुद्धा घेतात. नाही, ते घेतात आणि सांगतात, पण त्यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने जे तुम्ही जे सेनेचा जे तुम्ही आता उल्लेख केला, विरोधी पक्षाच्या भूमिकेचा, सेनेची निश्चित म्हणजे जे भूमिका जी आहे ते आज म्हणजे त्याचा उल्लेख करण्यासारखा आहे. कारण सत्तेत राहून सुद्धा त्यांनी एक कडक भूमिका त्यांनी एक स्वीकारलेली आहे. पण खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्ही वारंवार म्हणजे असं म्हणजे खाली आव्हान देत राहणार पण काही त्याच्यात काही तुम्ही नंतर काही ॲक्शन घेणार नसाल तर ते फार दिवस काही त्यांची ही भूमिका लोकांना आवडेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून जर सत्तेत राहायचं असेल तर तुम्ही म्हणजे सोबत व्यवस्थित रीतीनं काम करा आणि विरोध करायचे असेल तर सत्तेच्या बाहेर तुम्ही पडा ना आणि निश्चित त्याचा फायदा त्यांना होऊ शकते. आज हे म्हणणं आवश्यक आहे की सेनेचा कारभार उद्धव ठाकरेंनी आता पहिलं जे मध्ये जे गडबड होता ते आता सावरलेलं आहे आणि सेनामध्येही आज भाजपच्या विरोधात लढून सुद्धा त्यांनी 62-63 जागा ते आणली, त्याच्या म्हणजे नजरअंदाज करता येणार नाही. प्रफुल्लभाई, राजकारणाबरोबर तुम्ही खेळामध्ये सुद्धा रस घेता. तुमचे नेते शरद पवार क्रिकेटमध्ये आहेत तर तुम्ही फुटबॉलमध्ये आहात. फुटबॉलला आता देशामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने लोकप्रियता मिळायला लागलेली आहे. तसं बघितलं तर फुटबॉल आपल्याकडे होता, म्हणजे कोल्हापूर असेल किंवा अनेक गावांमध्ये फुटबॉल. भारत 50 आणि 60च्या दशकामध्ये
एशियाचा चॅम्पियन होता. बरोबर. आणि एक तुम्हाला म्हणजे आश्चर्याची गोष्ट सांगतो की जे 50च्या दशकामध्ये जे पहिला वर्ल्ड कप होता, हां. जे आता मोठे मोठे ब्राझील, जर्मनी हो. असे संघ खेळतात, त्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला होता. आम्ही खेळलो नाही कारण आम्हाला Shoes बूट नव्हते आम्हाला घालायला आम्हाला शूज नव्हते घालायचे आणि आम्हाला बेअरफूट म्हणजे खेळायचा होता आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे ते प्रवेश मिळाल्यानंतरही आम्ही भाग घेतला नव्हता. त्यानंतरच्या कालावधी अशी गेली की आपण म्हणजे हळूहळू खाली आलो. पण मागील 3-4 वर्षामध्ये मी जेव्हापासून हा जबाबदारी स्वीकारलेली आहे, माझा खूप प्रयत्न आहे की भारतामध्ये परत फुटबॉल एक नंबरचा म्हणजे खेळ आपला निर्माण करावा. वेगळा विदर्भाचा विषयी आज तरी पाहिजे तसा जनमत तयार झालेला नाही. मला एकच म्हणायचं आहे की जनतेची इच्छा असेल तर आपण जरूर त्याला पाठिंबा देऊ, अशी आमची भूमिका आम्ही राष्ट्रवादीची आम्ही एक ठेवली आहे. प्रफुल्लभाई, असं म्हणतात की तरुणाईची जी रग असते, त्यांच्यामधली जी आग असते, त्यांना जर तुम्ही सकारात्मक म्हणजे त्यांना जर मैदानावर जाऊ दिलं तर ते चुकीच्या वाटेला जाणार नाही. आज भारताची जी 50% लोकसंख्या आहे ही 25च्या खालची आहे आणि त्यामुळे ही तरुणाई अनेकदा वेगळ्या वाटेला जाताना दिसते. जसे तुम्ही ज्या भागातून आलेलात तिथे नक्षलवाद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात. हे सुद्धा तरुण आहेत आपल्याच देशातले, आपल्याच एका प्रवाहातून दुसऱ्या प्रवाहात गेलेले. तर या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही ते सगळं जवळून बघितलेलं आहे आणि थांबायला तयार नाही आहे. बघा, नक्षलवाद आणि हे सगळ्या बाबतीत आम्हाला जवळून पाहायला मिळालेलं आहे. कारण माझ्या जिल्ह्यात सुद्धा नक्षल काही 4-5 तालुके आहे आणि डेव्हलपमेंट जर नसेल तर नक्कीच लोकांना इतर मार्गावर जाण्यासाठी तुम्ही थांबवू शकणार नाही. नक्षलवाद त्याचा एक भाग आहे. आणि आज जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता मुंबई, पुणे, नाशिक हा सगळ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच औद्योगिक विकास आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काही फक्त राजकारण समजू नये. कारण लोकांना अनेक वेळा वाटते की नाही, राजकारणी लोकांनी आपापला भाग सांभाळला आणि आमच्या विदर्भाला आणि बाकीच्या मराठवाड्याला वाऱ्यावर सोडला, हे पण समजणं म्हणजे ठीक आहे, चुकीची धारणा आहे. त्याचे कारण आहे, मुंबई होता, इथे बंदर होता, विमानतळ होता, हा ऑलरेडी बाजार होता. तर त्यामुळे या भागाला डेव्हलपमेंटची पहिली संधी मिळाली. ठीक आहे, आत्ता तरी या मागील 10-20 वर्षामध्ये जे काही डेव्हलपमेंट्स ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं, आज मला आता मुख्यमंत्री आहे आणि नितीन गडकरी आहे, मी काही टीका म्हणून नाही सांगत, मी नितीनजीची स्तुतीसुद्धा केली. देवेंद्रजीचा पण मी म्हणतो की त्यांनी म्हणजे बाकीच्या काही गोष्टी, आमच्या पॉलिटिकल मतभेदही असेल पण काही बाबतीत त्यांचं काम चांगलंच आहे, त्यात काही दुमत नाही. पण जसं पाहिजे तसं अजूनही विदर्भामध्ये 2 वर्ष झाली आम्हाला काही जाणवलं नाही की काही मोठा फरक तिथे होत आहे. आणि औद्योगिक क्षेत्रात होत आहे. मागणी सत्तारूढ पक्षाकडूनच होते, मुख्यमंत्री ते एंडोर्स करतात. बघा, वेगळा विदर्भ जर विचार केला तर या महाराष्ट्राचा सर्वात टोकाचा जिल्हा माझा आहे. हो, म्हणजे शेवटचा भाग. आमच्या जिल्ह्याच्या नंतर छत्तीसगड लागते एका बाजूला. गोंदियापासून 30 किलोमीटरवर छत्तीसगड आहे आणि 15 किलोमीटरवर मध्य प्रदेश आहे. आम्ही त्या कोपऱ्यात आहोत. आणि तरी देखील मी तुम्हाला सांगतो, वेगळा विदर्भाचा विषयी आज तरी पाहिजे तसा जनमत तयार झालेला नाही. मी वेगळ्या विदर्भाच्या पक्षधार आहे की नाही तो विषयच नाही, मी आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रामध्ये राहण्याची पण इच्छा जर जनतेची असेल तर आम्ही त्याला काही मजबूर करणार नाही. आम्ही नक्कीच आमच्या पक्षाची, म्हणून मी पवार साहेबांनी मला अनेक वेळा विचारलं की तू विदर्भातला आहे, तुमच्या काय मत आहे. म्हटलं साहेब बरोबर आहे, मी विदर्भातला आहे, लोकांची काही भावना आहे सुद्धा, मी असं म्हणत नाही. पण अजून
महाराष्ट्राच्या बाहेर पडण्याची पण भावना बहुतेकांच्या मनामध्ये अजून नाहीये. आणि त्यामुळे मला जनाधार नाहीये मला तुमच्यामध्ये. एकच म्हणायचं आहे की जनतेची इच्छा असेल तर आपण जरूर त्याला पाठिंबा देऊ, अशी आमची भूमिका आम्ही राष्ट्रवादीची एक ठेवली आहे. आणि मला त्याच्यात काही वाईट वाटत नाही, कारण काही लोक आम्हाला म्हणतात अरे तुम्ही विदर्भाच्या म्हणजे विरोधात आहात, पवार साहेब हे सगळे पश्चिम महाराष्ट्राचे विचार करतात. मला असं वाटत नाही. पवार साहेब असो की आम्ही असो, आम्ही विकासाचे पक्षधार आहोत. आम्ही जनतेची भावनेचा आदर करण्याच्यासाठी पक्षधार आहोत. पण त्याचबरोबर नुसतं भावनात्मकच प्रचार करून वाजागाजा करून फक्त असा बोलून की वेगळं विदर्भ करायचं आहे म्हणून का विदर्भाचा विकास होऊन जायला नाही का? अच्छा, आम्ही आज जबाबदारीच्या पदावर आहोत. आम्ही राहून आमच्या जिल्ह्याचा विकास जर करणार नसाल, आम्ही आम्ही हमखास सांगू शकतो की मी केंद्राच्या मंत्रिमंडळात होतो, तर आम्ही विदर्भाच्यासाठी बरेच काही गोष्टी करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. काही कामामध्ये यशस्वीसुद्धा झालो. आज नागपूरच्या मिहानच्या एवढा जे काही प्रचार प्रसार होतोय, तो विमानतळ आम्ही आमच्या कारकिर्दीमुळे आम्ही त्या आपला महाराष्ट्र सरकारला आम्ही हस्तांतरण केलं. आम्ही त्याचवेळी मोठे वीज निर्मितीचे प्रकल्प, आज गोंदियामध्ये 3300 मेगावॉटच्या अदानीच्या एवढा मोठा वीज निर्मितीचा प्रकल्प, भारत हेवी इलेक्ट्रिकलचा मोठा कारखाना भंडारात आणण्याच्या आम्ही सुरुवात केली. ते आता काम थांबलेलं आहे. पण अशा अनेक गोष्टी जे काही आमच्या परीनं जे आम्ही गोंदियाला एवढी मोठी राष्ट्रीय नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही आणली. तिथे आज भारतातले हे मोठमोठे जे कंपनी जे भारतातली आहे, इंडिगो आहे, जेट एअरवेज आहे, एअर इंडिया, त्याचे पायलट्स तिथे गोंदियामधनं म्हणजे तयार होत आहेत. कतार एअरवेजसाठी होत आहे. तो असं म्हणजे जे काही आमच्या परीनं प्रयत्न आम्ही करू शकलो. आम्ही मोठमोठे गोसीखुर्दला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्राने सपोर्ट करावा आणि 90-10च्या रेशोमध्ये पैसे केंद्राने पुरावे, अशा अनेक काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. बरोबर आहे. म्हणजे वेगळ्या विदर्भाऐवजी विदर्भाचा विकास पहिले होणं जास्त गरजेचं आहे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. निश्चितच प्रफुल्लभाई, तुम्ही आज देशयात्रामध्ये आलात आणि तुमचे सगळे विचार आमच्या दर्शकांसमोर मांडलेत, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुमचे आभार.